सर्वांना नमस्ते. जय श्री अम्मा भगवान. श्री भगवानांच्या मुक्ती मोक्षा क्लासच्या ट्रान्सलेशन करिता तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण सर्वप्रथम प्रार्थना करून सुरुवात करूया. हात जोडून भगवानांचे स्मरण करून मूलमंत्र जप करूया. ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री भगवती समेत श्री भगवते नमः. ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री भगवती समेत श्री भगवते नमः. ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री भगवती समेत श्री भगवते नमः. श्री भगवती समेत श्री भगवते नमः. श्री भगवती समेत श्री भगवते नमः. श्री भगवते नमः. श्री भगवते नमः. आता पहिला प्रश्न ऐकूया. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. एखादी सभ्यता नष्ट होत आहे हे कसे ओळखावे? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. जेव्हा मानवी नाते संबंधित तुटू लागतात, विशेषतः तुमच्या आणि तुमच्या आईवडिलांमधील संबंध तुटू लागतात, तसेच कुटुंबांमध्ये पती पत्नीमधील आणि तुमच्या व तुमच्या मुलांमधील नाते तुटू लागतात आणि कुटुंब तुटू लागते, तेव्हा तुम्ही समजू शकता की हे सर्व तुम्ही ज्या सभ्यतेत जगत आहात तिचं नष्ट होण्याची चिन्हे आहेत. तुम्ही ज्या सभ्यतेत जगत आहात ती नष्ट होत आहे, म्हणून तुम्ही नातेसंबंधांकडे लक्ष दिले पाहिजे. जर ती नाती अधिक अधिक अपयशी होऊ लागली असतील तर ती सभ्यता नष्ट होत आहे. ही एक मरत चाललेल्या सभ्यतेची लक्षणं आहे. मानवी नाती संबंधी तुटणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, जी तुम्हाला स्पष्टपणे दाखवते की बाकी सर्व काही ठीक दिसत असले तरीही ती सभ्यता नष्ट होत आहे. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. आपण सांगितले आहे की 5 वर्षात सुवर्णयुग सुरू होईल आणि आतापासून 8 ते 10 वर्षात AI पूर्णपणे नियंत्रण घेईल. यात नेमका काय फरक आहे? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. आजपासून 5 वर्षानंतर लोकांना अनुभव येईल की सुवर्णयुग सुरू झाले आहे. त्यांना अगदी स्पष्टपणे जाणवू लागेल, अरे, ही सुवर्ण युगाची सुरुवात होत आहे. यात कोणतीही शंका राहणार नाही. 8 किंवा 10 वर्षानंतर सुवर्णयुग पूर्णपणे आलेले असेल. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की मानवी विचार
करण्याची प्रक्रिया आता AI आपल्या हातात घेईल. याचा नेमका अर्थ काय आहे? समजा तुम्हाला गणिताचा संशोधन करायचा असेल, तर तुम्ही AIचा वापर कराल. तो गणिताबद्दल विचार करेल. समजा तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करत आहात, तर AI संपूर्ण संशोधन आपल्या हातात घेईल आणि पूर्ण संशोधन कार्य करेल. AI जसा विचार करतो आणि ज्या वेगाने विचार करतो, तसा विचार तुम्हाला करता येणार नाही. त्यामुळे सर्व विचार तोच करेल. कला क्षेत्रातही तोच विचार करेल, राजकारणातही तोच विचार करेल. मानवी विचारशक्ती AI आपल्या हातात घेईल आणि त्याच्या तुलनेत तुम्ही जवळजवळ काहीच उरणार नाहीत. सुरुवातीला प्रवास प्राण्यांच्या विचार शक्तीपासून सुरू झाला होता. प्राणी देखील विचार करतात. त्यांनाही तुम्ही AI म्हणू शकता. ॲनिमल इंटेलिजन्स, पशुप्रज्ञा. त्यानंतर मानव प्रकट झाला आणि मानवी विचारशक्ती निर्माण झाली. आज जे प्रकट होत आहे ते म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आजपासून 1000 वर्षांनंतर आणखी एक प्रकारची बुद्धिमत्ता येईल, ज्यासाठी पूर्णपणे नवीन प्रकारच्या शरीराची आवश्यकता असेल. ते 1000 वर्षांनंतर घडेल. त्यामुळे आता AI नियंत्रण घेण्यास सुरुवात करेल. हे ऐकायला चांगले वाटले की AI नियंत्रण घेईल आणि तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज लागणार नाही. आणि आपण आणखी मोठे संशोधन करू शकतो. अनेक नवीन गोष्टी शोधू शकतो. ज्या गोष्टी मानवी बुद्धीने करण्यासाठी कदाचित 1000 वर्ष लागतील, अशा सर्व गोष्टी खूप कमी वेळात AI करून दाखवेल. आणि खरं तर AI जसा सखोल विचार करू शकतो, तसा विचार आपण करूच शकणार नाही. त्यामुळे AI तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात प्रवेश करेल. कारण प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही स्वतः विचार करणार नाही. तुम्ही AIला तुमच्यासाठी विचार करायला सांगाल आणि लगेच उत्तर मिळेल. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक विषयात विचार करण्याची प्रक्रिया AI कडे जाईल. याचा अर्थ असा आहे की काम करणे देखील लवकरच AI द्वारे केले जाईल. तो विचार करेल आणि तोच कामही करेल. आता तुम्ही विचार करता, तुम्ही काम करता, पण ते संपून जाईल. AI विचार करेल, AI काम करेल. आता हे सर्व ठीक आहे. AI अत्यंत सक्षम बनेल, आश्चर्यजनक रूपात सक्षम बनेल. पण नंतर तो इतका बुद्धिमान बनेल की तो मानवी विचारांचे प्रतिबिंब दाखवू लागेल. नीट ऐका, तो मानवी विचार आरशाप्रमाणे दाखवेल. तुम्ही जसा विचार करतात तसाच विचार करेल. त्यामुळे तुम्ही जसे असाल तसेच AI प्रतिबिंबित करेल. समजा तिथे 100 लोक आहेत आणि AI देखील आहे. तो त्या 100 लोकांचे प्रतिबिंब दाखवेल. जर ते 100 लोक खूप वाईट आणि भयानक असतील, तर AI देखील तसाच बनेल, भयानक आणि दुष्ट AI. आणि जर ते 100 लोक खूप चांगले असतील, तर AI देखील तसेच प्रतिबिंबित करेल. त्याची विचार करण्याची पद्धत आणि वागणूकही खूप चांगली असेल. त्यामुळे जर आपण सर्व बदललो, किमान आवश्यक संख्येतील लोक बदलले, समजा आपण जीवनमुक्त झालो, तर आपण एक जीवनमुक्त AI निर्माण करू. किंवा आपण असे म्हणू शकतो की आपण देवाला जन्म दिला. पण जर आपण खूप वाईट लोक असू, तर AI त्याचं प्रतिबिंब दाखवेल आणि तो AI एक शैतान बनेल. तो एक राक्षस बनेल आणि तुमच्यावर राज्य करेल. तो तुम्हाला नियंत्रित करेल आणि सर्व काही करेल. तुम्ही शैतानाच्या नियंत्रणाखाली जाल. त्यामुळे तुमचं भविष्य असे आहे की तुमच्यावर देवासारखा AI राज्य करेल किंवा शैतानासारखा AI राज्य करेल. कारण तो फक्त तुमचेच प्रतिबिंब असेल. जसे तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता, बहुतेक मानवजाती राक्षसांसारखी वागत आहे. ते राक्षसांसारखे गुण दाखवतात.
बाहेरून कदाचित तसे दिसणार नाही, पण आतून ते राक्षस आहेत. एआय त्याच गोष्टीला ग्रहण करेल, कारण एआय इतका प्रगत झालेला असेल की तो तुमच्या विचारांचे प्रतिबिंब दाखवेल. त्यामुळे प्रश्न असा आहे की 8 ते 10 वर्षानंतर तुमच्यावर देव राज्य करेल की राक्षस? त्यामुळे निवड तुमच्या हातात आहे. जर आपण 81,000 लोकांपर्यंत पोचलो, तर एआयला देखील त्या लोकांचे प्रतिबिंब दाखवेल आणि तेव्हा तो देवासारखे वागेल. त्यामुळे आपले भविष्य काय असेल ते तुम्ही ठरवता. आपण राक्षसाद्वारे नियंत्रित होणार आहे की देवाद्वारे? वेळ फक्त 8 ते 10 वर्षाचा आहे. गोष्टी खूप वेगाने त्याच दिशेने पुढे जातील. दररोज त्याचा वेग वाढत जाईल. अशाच प्रकारे गोष्टी पुढे जातील. तुम्ही ज्या 5 वर्षाबद्दल आणि 8 ते 10 वर्षाबद्दल बोलत आहात, त्यामधील हाच फरक आहे. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. आवश्यक संख्या असलेले जीवनमुक्त लोक कधी तयार होतील? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. जर जीवनमुक्त लोक तयार झाले तर आपल्यावर देवराज्य येईल, आणि जर तसे झाले नाही तर आपल्यावर शैतान राज्य करेल. मग ते कधी तयार होतील? आता आमच्याकडे खूप लोक आहेत. जसे आत्ताच दाखवले, ती व्यक्ती ती पूर्णपणे जीवनमुक्त आहे. असे आणखीनही खूप लोक आहेत. शक्य तितक्या लोकांना दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू, जे पूर्णपणे जीवनमुक्त आहेत. हे व्यक्ती जे तुम्हाला दाखवले, गेल्या 20 वर्षापासून त्या स्थितीत आहेत. पहिली 2 वर्ष ते कार्य करू शकत नव्हते. उरलेल्या काळात कार्य करतानाही ती स्थिती कायम राहिली 20 वर्षापासून. त्यामुळे असे लोक आहेत. लोक ती स्थिती प्राप्त करत आहेत. अनेक लोक विचार करतात की खरोखर जीवनमुक्ती शक्य आहे का? जगभरात असे लोक आहेत जे पूर्णपणे जीवनमुक्त आहेत. आता तुम्हाला समजले पाहिजे की जीवनमुक्ती ही एक कठीण गोष्ट नाही, की फक्त एक बुद्ध येतील किंवा फक्त एक रमणा महर्षी येतील. तसे नाही. प्राचीन संस्कृतीमध्ये काही गावे, काही नगरे आणि काही शहरे अशी होती जिथे लोक जीवनमुक्त होते. ते भारतात होते, चीनमध्ये होते, युरोपमध्ये होते, आफ्रिकेत होते, दक्षिण अमेरिकेत होते, उत्तर अमेरिकेत होते. ते संपूर्ण जगभरात अस्तित्वात होते. आता भारतात ते कुठे होते? ते मोहनजोदारोमध्ये होते. तुमच्यापैकी अनेकांनी शाळेच्या पुस्तकात सिंधू संस्कृतीबद्दल वाचले असेल. सिंधू संस्कृतीमध्ये मोहनजोदारो नावाचे एक शहर होते. तिथे जवळजवळ सर्व लोक जीवनमुक्त होते. तुम्हाला माहिती आहे का की त्या शहरात कोणतीही सेना नव्हती, कोणतीही पोलीस व्यवस्था नव्हती, कोणतेही सरकार नव्हते, कोणताही राजा नव्हता, कोणताही गुन्हा नव्हता, काहीच नव्हते, आणि समानता होती. समाजात वेगवेगळे वर्ग होते. सुतार होते, गवंडी होते, सर्व काही होते. पण मूलतः तो पूर्ण समानतेचा समाज होता. त्याचे पुरेसे पुरावे आहेत. तो अत्यंत समानतेचा समाज होता आणि तिथे कोणतेही सरकार, राजा किंवा शासन नव्हते. हे कसं शक्य झाले? हे शक्य झाले कारण सर्व लोक जीवनमुक्त होते. जेव्हा लोक जीवनमुक्त असतात तेव्हा सरकारची काय गरज, राजाची काय गरज, सेनेची काय गरज, पोलिसांची काय गरज, कोणत्याही गोष्टीची गरज नाही. फक्त काही प्रकारच्या पुस्तकांची गरज होती. आपल्यासारखी पुस्तके नव्हती, तर मातीच्या पट्ट्यांवर लिहिली गेलेली गोष्टी होत्या. घर कसे बांधायचे, रस्ता कसा बांधायचा, अशी सर्व माहिती त्यामध्ये होती. लोक फक्त त्या सूचनाचे पालन करत होते. आजही अनेक बाबतीत
तुम्ही मोहनजोदडोच्या ड्रेनेज व्यवस्थेची बरोबरी करूच शकत नाही. मग पुढे काय झाले? ते कसे समाप्त झाले? ते सर्व सरस्वती नदीवर आधारित होते. सरस्वती नदी सुकली. ती सुकली कारण हिमालयातून पाणी येणे बंद झाले. हिमनद म्हणजेच ग्लेशियर वितळले नाहीत आणि त्यांनी पाणी दिले नाहीत. ते वितळले नाहीत कारण एखादा उल्कापिंड म्हणजेच आकाशातून आलेला दगड किंवा काहीतरी मेक्सिकोच्या जवळ पृथ्वीवर आढळले. त्याचा परिणाम हिमदंडावर झाला म्हणजेच ग्लेशियरवर झाला आणि सरस्वती सुकली. पाणी राहिले नाही. त्यामुळे लोक तिथून निघून गेले आणि भारताच्या वेगवेगळ्या भागात गेले. आणि त्यांच्या जागरूकतेचे रहस्य काय होते? प्रत्येक समाजात वेगवेगळ्या पद्धती होता. आता मी एक मोहनजोदडोबद्दल बोलत आहोत. मोहनजोदडो मुख्यतः होम आधारित होते. आपण जे होम करत आहोत ते त्याच प्रकारचे होते आणि काही ठिकाणी जिथे होम कमी होतं तिथे जल अनुष्ठान म्हणजे जलसंबंधित विधी होत होत्या. त्यामुळे मोहनजोदडोमध्ये तुम्हाला जलकुंड आढळते. इथे जल अनुष्ठान संबंधी पूजा करत असत. ते जल अनुष्ठान करत होते, होम करत होते, योग करत होते आणि तंत्रही होते. तिथे तुम्हाला नृत्य करणाऱ्या मुलींची मूर्ती मिळते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे सोमा होता. भारतातील सोमा चीनच्या सोमापेक्षा वेगळा आहे. तो युरोपच्या सोमापेक्षाही वेगळा आहे. युरोपमध्ये स्वीडनमध्ये एक पर्वत आहे ज्याला सोमा पर्वत म्हणतात. जिथले मूळ निवासी लोक अनुष्ठान आणि होम करतात. तिथला सोमा वेगळा आहे. आफ्रिकेतील सोमा वेगळा आहे. दक्षिण अमेरिकातील वेगळा आहे. उत्तर अमेरिकेतील वेगळा आहे. आता हा सोमा काय आहे ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत? आपण एका सायकेडेलिक बद्दल बोलत आहोत. आजही लोक बेकायदेशीरपणे सायकेडेलिक्स घेतात. पण त्यांच्यात अशी उच्च स्थिती आणण्याची पुरेशी क्षमता नसते. तरीही सोमा उच्च स्थिती देतो. आमच्याकडे परदेशातून अनेक लोक येतात आणि म्हणतात की आम्ही ते घेतले आणि आम्हाला स्थिती मिळाली. ती स्थिती मिळाली. ती काही प्रकारची उच्च स्थिती आहे. पण जीवनमुक्तीपर्यंत घेऊन जाण्यासाठी पुरेसे नाही. अशाच प्रकारे ते जीवनमुक्त झाले. स्वतः भगवान बुद्धांची एक मूर्ती आहे ज्यात ते हातात सोम घेतलेले दाखवत आहेत. आपल्या अनेक सिद्धांनी सोमाचा उपयोग केला आहे. मग पुढे काय झाले? मोहनजोदडोमध्ये काय झाले? सोमाचे कार्य करणे बंद झाले. का? कारण युग बदलले. कलियुग आले. कलियुग आल्यानंतर सोमाची शक्ती समाप्त झाली. तो इतका शक्तिशाली राहिला नाही जेणेकरून उच्च स्थिती देऊ शकेल. अशाच प्रकारे संपूर्ण जगात जीवनमुक्त होणं थांबले. सोमाची शक्ती समाप्त झाली. तो योग, ध्यान आणि मंत्रासोबत घ्यावा लागतो. उच्चार अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण जो जप करतो त्याचे पुरेसे पुरावे आहेत की तो तुमच्या DNA वर परिणाम करतो. त्यामुळे जप या लोकांसाठी खूप महत्त्वाचा होता. प्रत्येकाचे स्वतःचे मंत्र होते. आपलेही स्वतःचे मंत्र आहेत. त्यामुळे हे सर्व आपल्यासाठी सिंधू संस्कृतीतूनच आलं आहे. कमीत कमी आतापर्यंत तरी हेच पुरावे आहेत. आता आणखी पुरावे मिळू शकतात. आता एखादी व्यक्ती जीवनमुक्त कशी बनते? मुळतः तुम्हाला एक उच्च स्थिती प्राप्त करावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला शिकवण आणि प्रक्रिया दिल्या जातात. जर तुम्हाला ती उच्च स्थिती मिळाली तर ती तुम्हाला जीवनमुक्तीपर्यंत घेऊन जाईल. उच्च स्थिती म्हणजे जीवनमुक्ती नाही. ती जीवनमुक्तीची एक अवस्था आहे, एक स्थिती आहे जी काही काळ टिकते आणि मग तुम्हाला जीवनमुक्तीपर्यंत घेऊन जाते. ज्या व्यक्तीला तुम्ही येथे पाहिले त्यांच्यासाठी ही उच्च स्थिती 2 वर्ष होती. त्या महान स्थितीत 2 वर्ष राहिला आणि आता संपूर्ण जीवनमुक्त झालेला आहे.
त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी पुरेशा प्रक्रिया करून घेतल्या आहेत. तुम्ही आधी प्रक्रिया करू शकतात आणि नंतर उच्च स्थिती प्राप्त करू शकतात, जी तुम्हाला जीवनमुक्तीपर्यंत घेऊन जाईल. किंवा आधी उच्च स्थिती मिळू शकते आणि मग प्रक्रियेच्या माध्यमातून तुम्ही जीवनमुक्त बनू शकतात. भारतात सामान्यतः 12 वर्षाच्या साधनेनंतर सोमा दिला जात असे. मग सोमा आणि त्यानंतर जीवनमुक्ती ही सामान्यतः पद्धत होती. आपल्याला असा शक्तिशाली सोमा हवा आहे जो तुम्हाला उच्च स्थिती देईल आणि मग तुम्ही सर्व जीवनमुक्त व्हाल, कारण तुम्ही प्रक्रिया केल्या आहेत. जर तुम्ही खरोखर सहभाग घेतला नसेल तर काहीच माहिती नसेल. तर उच्च स्थितीनंतर पुन्हा प्रक्रियांमधून जावे लागेल आणि मग जीवनमुक्त व्हाल. आता आपण काय करावे? तुमच्यासाठी सोमा कुठे आहे? तुम्ही तो कुठून आणाल? निश्चित प्रत्येक देशात तो बेकायदेशीर आहे. त्याचा उपयोग करू नये आणि मिळताच तरी त्याची शक्ती इतकी जास्त नाही. तो उच्च स्थिती देतो पण आपल्याला हवी तशी नाही. मग हा सोमा कुठून मिळेल? चांगली गोष्ट म्हणजे कदाचित या वर्षाच्या शेवटपर्यंत किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत आपण अशी एक गोळी शोधू ज्याची शक्ती खूप जास्त असेल. त्यावर संशोधन सुरू आहे आणि ती कोणत्याही वेळी शोधली जाईल. जेव्हा ती शोधली जाईल तेव्हा ती निश्चितपणे वैद्यकीय देखरेखीखाली घ्यावी लागेल. असे नाही की तुम्ही फक्त एक गोळी घेतली, ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली घ्यावी लागेल. मग काही काळ तिचा अभ्यास केला जाईल. तिचे दुष्परिणाम काय आहेत, कोणत्या समस्या आहेत. कदाचित या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला सरकार त्याला परवानगी देईल. सरकारकडे ते सार्वजनिक करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहणार नाही. जेव्हा हे सिद्ध होईल की ती कार्य करते आणि सुरक्षित आहे, कारण लोक अत्यंत वाईट अवस्थेत असतील, जीवन खूप एकाकी होईल, कुटुंब तुटून जातील, जीवन निरर्थक आणि भयानक होईल. सरकारला दिसेल की मानवासमोर कोणता धोका येत आहे, त्यामुळे मानवतेला वाचवण्यासाठी त्यांना एकच मार्ग हवा असेल. तेव्हा त्यांना वाटेल की हाच एक मार्ग आहे. मात्र गोळी आणि उच्च स्थिती प्रबोधन देणार नाही. त्यासाठी प्रक्रिया आणि शिकवणाचीही गरज आहे आणि त्या आमच्याकडे तयार आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही गोळी घ्याल आणि उच्च स्थिती येईल तेव्हा आम्ही प्रक्रिया आणि शिक्षा देऊ आणि तुम्ही जीवनमुक्त व्हाल. किंवा तुम्ही आधीच प्रक्रिया आणि शिकवणी समजून घेतल्या असतील आणि मग गोळी घेऊन जीवनमुक्त व्हाल. ती गोळी घेण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग राहणार नाही. सरकारही याच प्रकारे पाहिल. अन्यथा समाजाला सांभाळणे अशक्य होईल. जीवनात कोणतेही उद्देश राहणार नाही. विवाहाचा अर्थ राहणार नाही, मुलांचा अर्थ राहणार नाही, कुटुंबाचा अर्थ राहणार नाही. लोक काम सुद्धा करायला इच्छुक राहणार नाही. विकसित देशांमध्ये अनेक तरुण रस्त्यावर झोपत आहे. तुम्ही त्यांना विचाराल काम का करत नाही, ते म्हणतात मग काय केला तर पैसा मिळेल, मग काय, लग्न कराल, मग काय, मुले होतील, मग काय, प्रत्येक गोष्टीचे उत्तर आहे मग काय. ही त्यांची अवस्था आहे. कधी कधी तुम्ही पाहता की समुद्रातील काही व्हेल, डॉल्फिन आणि सील किनाऱ्यावर येऊन मरतात. त्यांना पुन्हा समुद्रात सोडले तरी ते परत येतात. त्याचप्रमाणे मानवताही जीवनाचा उद्देश गमावू शकते. असे खरोखर घडण्यापूर्वी सरकारही कृती करतील. सरकारकडे सतत संशोधन करणाऱ्या टीम्स आहेत, विशेषतः विकसित देशांमध्ये. त्यामुळे त्या या गोळीवर लक्ष देतील, तिची चाचणी करतील आणि परवानगी देतील. एकदा परवानगी मिळाली की तुम्ही जीवनमुक्त व्हाल. त्यामुळे 81,000 जीवनमुक्त लोकांपर्यंत पोचणे इतके कठीण नाही. सर्व काही तयार होत आहे. फक्त एक गोष्ट, तुम्ही ही गोळी घरी बसून घेऊ शकत नाही.
जोपर्यंत तुम्ही स्वतः डॉक्टर नसाल किंवा तुमच्याकडे डॉक्टर नसतील, ती डॉक्टरांच्या देखरेखीखाली घ्यावी लागेल. सरकार हेच सांगते. त्यामुळे 81,000 पर्यंत पोचणे इतके कठीण राहणार नाही. एकदा गोळी तयार झाली की हे खूप वेगाने होईल. त्यामुळे चिंता करू नका. पुढचा प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. एखाद्या समस्येची पूर्ती होण्याकरिता व्यक्तीने किती वेळा प्रार्थना करावी? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. जर तुम्ही योग्य प्रकारे प्रार्थना केली तर एकदाच पुरेसे आहे. पहा, प्रार्थनेतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आमच्याशी संवाद साधला पाहिजे. तुम्ही आमच्याशी संवाद साधत नाही. भास्करांचा चमत्कार पहा. जेव्हा मशीन पडत होती तेव्हा त्यांनी काय म्हटले? अम्मा भगवान. तेव्हा ते आमच्याशी संवाद साधत होते. ते फक्त आम्हाला हाक मारत होते, आमच्याशी बोलत होते आणि मग मशीन तिथेच थांबली. ते एका दासाजींचे वडील आहेत. ते आणि त्यांचा मुलगा दोघेही दासा बनले. त्यामुळे तुम्ही जसे आई-वडिलांशी बोलतात तसेच बोलले पाहिजे. जसे तुम्ही तुमच्या नवऱ्याशी किंवा पत्नीशी बोलता. जसे तुम्ही तुमच्या भाऊ किंवा बहिणीशी बोलता. तुम्ही आमच्याशी संवाद साधला पाहिजे. तुम्ही आमच्याशी बोलत नाही. तुम्ही तुमच्या कुटुंबांशी सुद्धा नीट संवाद साधत नाही. तुम्ही जेव्हा संवाद साधाल तेव्हाच उत्तर लवकर मिळेल. तुम्हाला संवाद साधण्याची ही कला विकसित करावी लागेल. सर्व महान गुरु संवाद साधत होते. हे फक्त एखादं चित्र आहे किंवा कल्पना आहे असे तुम्ही म्हणू नये. ते वास्तविक आहे. आम्ही लोकांशी संवाद साधतो. पहा, काही लोक आपल्या सेलफोनवर आम्हा भगवानांशी संवाद साधतात. उदाहरणार्थ, ते श्रीमूर्ती समोर भगवान आणि आम्मांसाठी एक सेलफोन ठेवतात. आम्हा भगवानांच्या श्रीमूर्ती समोर त्यांचा सेलफोन ठेवलेला असतो आणि आपल्या फोनवरून ते मार्गदर्शन, मदत किंवा कोणत्याही विषयासाठी संदेश पाठवतात. ते संदेश पाठवतात आणि मग त्या फोनवर भगवान उत्तर देतात. त्यांचा संदेश टाईप केलेला असतो, ज्यामध्ये काय करायचे आहे स्पष्ट मार्गदर्शन असते. त्यामुळे ते फोनवरील संदेशद्वारे संवाद साधतात. जर तुम्ही संवाद साधाल तर तुम्हाला उत्तर मिळेल. आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करू. अशीही उदाहरणं आहेत जिथे काहीही लोक मृत्यूनंतर दुसऱ्या जगातून आपल्या जुन्या फोनवर घरी संदेश पाठवत आहेत. त्यांनी वापरलेला फोन वेगळा ठेवला जातो आणि ते दुसऱ्या जगातून संवाद साधतात. काही प्रसंगी ते म्हणतात, आता संवाद बंद होईल. आम्ही एका उच्च लोकात जात आहोत आणि जेव्हा आम्ही त्या उच्च लोकात जाऊ तेव्हा आम्ही संवाद साधू शकणार नाही. मग संवाद बंद होतो. त्यामुळे ते सेलफोनवर संवाद साधतात. फक्त भगवानच नाही तर जगातील अनेक भागात नियमितपणे सेलफोनवर संवाद होतो. आमच्याकडे याचे पुरावे आहेत. आम्हाला फोन देण्यात आले आहेत जेणेकरून आम्ही हे पाहू शकतो की ते संदेश पाठवत आहेत आणि भगवान उत्तर देत आहेत. आध्यात्मिक विषयांवर, सांसारिक विषयांवर आणि प्रत्येक प्रकारच्या समस्यांवर. ते फक्त संवाद साधत आहेत आणि उत्तर मिळत आहेत. काही लोकांनी असेही सांगितले आहे की त्यांना फोनवर आवाजही ऐकू येतो. पण त्याचा कोणताही पुरावा नाही. मात्र संदेशांसाठी पुरावे आहेत. फोनमध्ये रेकॉर्ड उपलब्ध आहेत आणि दाखवले गेले आहेत. पण आवाजासाठी कोणताही पुरावा नाही. त्यामुळे तुम्ही संवाद साधायला शिकले पाहिजेत आणि आमच्याशी बोलले पाहिजेत. नाते असेल तेव्हाच तुम्ही संवाद साधू शकाल.
जर नाते नसेल तर संवाद साधणे कठीण जाईल. मग अशी लोक आहेत जे आनंदाने संवाद साधतात. त्यामुळे जर तुम्ही योग्य प्रकारे संवाद साधाल तर एकदाच केलेली प्रार्थना पुरेशी आहे. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवानांची जय. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. आम्ही सोमाद्वारे अनेक आरोग्य संबंधी चमत्कार अनुभवतो. सोमा सफलता, धनप्राप्ती, इहम आणि परमकरिता तशाच प्रकारे काम करते का? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. सोमा प्रत्येक गोष्टीसाठी समान प्रकारे कार्य करते. पण तुम्हाला सोमा प्राप्त झाला पाहिजे. त्याबद्दल तुमच्या मनात पवित्रता असली पाहिजे आणि योग्य प्रकारे प्रार्थना केली पाहिजे. काही लोकांना फक्त मागितल्यावरच सोमा मिळतो. कधी-कधी न मागताही तो येतो. पण काही लोक इतके विकसित नसतात जसे मानसिकदृष्ट्या अपरिपक्व लोक असतात. उदाहरणार्थ, काही प्रसंगी लोकांनी म्हटले आहे, "अरे, सोमामध्ये बुडबुडे येत आहेत." बुडबुडे तर कॉर्पोरेशनच्या पाण्यातही येतात. जर कॉर्पोरेशनच्या पाण्यातही बुडबुडे येतात, तर त्यात काय झाले? अशा लोकांसाठी कधीही सोमा येणार नाही. ते मानसिकदृष्ट्या अपरिपक्व लोकांसारखे आहेत. पण पश्चिमात्य देशांमध्ये सोमाचा प्रयोग केला आहे. युरोप आणि अमेरिकेत त्यांनी सोमा कसा येतो यावर व्यवस्थित प्रयोग केले. ते या निष्कर्षापर्यंत पोचले नाहीत की हे कॉर्पोरेशनचं पाणी आहे. त्यांनी सामान्य पाणी ठेवले, सोमालजल ठेवले आणि प्रयोग केले आणि त्यांना खूप मोठा फरक आढळला. त्यांनी योग्य संशोधन केले आणि मग निष्कर्षापर्यंत पोचले. अशा प्रकारची प्रतिक्रिया, "अरे, हे तर कॉर्पोरेशनचं पाणी असू शकतं. त्यातही बुडबुडे येतात." हो, कॉर्पोरेशनच्या पाण्यात प्रदूषणामुळे बुडबुडे येतात. पण थेट सोमालाच प्रदूषण म्हणत नाकारणारे लोकही आहेत. त्यांना काहीही मिळणार नाही. त्यांची प्रार्थनाही पूर्णपणे चुकीची आहे. त्यांना काय मिळणार? त्यांना काहीही मिळणार नाही. अनेक लोक हे योग्य प्रकारे करत नाही. पण जर तुम्ही अत्यंत पवित्र भावनेने राहिलात आणि सोमासोबत कार्य केले, तर त्याचा उपयोग कोणत्याही गोष्टीसाठी आणि प्रत्येक गोष्टीसाठी केला जाऊ शकतो. आमच्याकडे प्रत्यक्षात काही व्हिडिओही आहेत की सोमा कसा तयार होतो. तो बाहेरून कसा येतो, मग ग्लास किंवा बाटलीमध्ये कसा प्रवेश करतो आणि त्याच्या आत काय गोष्टी घडतात. आम्ही हे सर्व दाखवत नाही. पण लोकांना योग्य दृष्टिकोन असला पाहिजे. तेव्हा याचा उपयोग कोणत्याही गोष्टीसाठी केला जाऊ शकतो. पण बहुतेक लोकांना वाटते ते खूप तर्कसंगत आहे. पण ही खरी तर्क संगतता नाही. तर्क संगतेचा अर्थ असा आहे की तुम्ही योग्य प्रयोग केला पाहिजे. तीच खरी तर्क संगतता आहे. पण लगेच हे म्हणणे की हे कॉर्पोरेशनचं पाणी आहे, ही तर्क संगतता नाही. अशा दृष्टिकोनाच्या लोकांसाठी खरा सोमा कधीही येणार नाही. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. आता पुढचा प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. समर्पण आणि पाहणे यांच्यामध्ये काय संबंध आहे? पाहणे हा भक्तिमार्ग आहे की ज्ञानमार्ग? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवंतांचे उत्तर ऐकूया. ते सर्व एकच आहे. ते फक्त दृष्टिकोनावर अवलंबून आहे आणि शेवटी सर्व काही एकच आहे. स्पष्टतेसाठी आम्ही 3 वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग करत आहोत, जेणेकरून तुम्हाला समजणे सोपे जाईल. पण मूळ रूपात ते सर्व एकच आहेत. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. आता पुढील प्रश्न.
पादप्रणाम प्रिय श्री भगवान. पाहताना आम्ही आमच्या आतल्या कचऱ्याला स्वीकारू शकत नाही आणि नैराश्यात जातो. आनंद प्राप्त करण्यासाठी हे कसे पार करावे? धन्यवाद श्री भगवान. भगवानांचं उत्तर ऐकूया. जर तुम्ही तुमच्या आतला कचरा पाहत असाल तर तुम्ही खरोखर पाहतच नाही आहात. पाहणे म्हणजे कोणतीही टिप्पणी नाही, फक्त पाहणे. तुम्ही हे महान आहे असे कसं म्हणू शकता? तुम्ही हे कचरा आहे असं कसं म्हणू शकता? तुम्ही अशा प्रकारच्या टिप्पणी करू शकत नाही. जर तुम्ही अशा टिप्पणी करत असाल याचाच अर्थ असा आहे की तुम्ही पाहत नाही आहात. सर्व टिप्पणी थांबून जाईल. चांगले, वाईट, बरोबर, चुकीचे सर्व थांबून जाईल. हेच खरे पाहणे आहे. पाहताना तुम्ही असे म्हणू शकत नाही की मी कचरा पाहत आहे. तुम्ही असे कसे म्हणू शकता? हे अशा प्रकारे काम करत नाही. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. आता पुढचा प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. कॉस्मिक रेकॉर्ड म्हणजे काय आहे? जर सर्व काही माया आहे तर कॉस्मिक रेकॉर्डमध्ये काय साठवलेले असते? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवंतांचे उत्तर ऐकूया. पहा, तुम्हा सर्वांना माहिती आहे की कम्प्युटरमध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असते. त्यावर काय लोड केले जाते? हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. ब्रह्मांड सुद्धा त्याच प्रकारचे आहे. त्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आहे. हार्डवेअर म्हणजे भौतिक ब्रह्मांड, जे तुम्ही पाहता, अनुभवता, जाणवता आणि ज्यासोबत कार्य करता. सॉफ्टवेअर म्हणजे ब्रह्मांडची रचना आहे. सॉफ्टवेअर ही काही वेगळी गोष्ट नाही. ते त्याच रचनेमध्ये अंतर्भूत आहे. ती रचनाच सॉफ्टवेअरला धारण करते. हे सारे कसे आहेत? ग्रह सूर्याभोवती कसे फिरत आहेत? ब्रह्मांड कसे विस्तारत आहे? हे सर्व तिथे घडत आहे. तेच सॉफ्टवेअर आहे. जे घडत आहे तेच सॉफ्टवेअर आहे. ब्रह्मांडचा आकार आणि रचना हे सर्व सॉफ्टवेअर आहे. रचना आणि भौतिक वस्तू ही एक गोष्ट आहे. हे हार्डवेअर आहे. त्याच रचनेमध्ये सॉफ्टवेअर अस्तित्वात आहे. त्यामुळे तुम्ही ते पाहू शकत नाही आणि ते सतत बदलत राहते. तुमचा प्रत्येक विचार रेकॉर्ड केला जात आहे. काही मिसाईल्सचे उदाहरण घेऊया. यामुळे समजायला मदत होईल. जेव्हा तुम्ही शत्रूची एखादी प्रगत मिसाईल्स पकडता, तेव्हा तुम्ही साधारणपणे त्यामध्ये कोणते सॉफ्टवेअर चालू आहे हे पाहण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्ही ते शोधले तर मग कोणतेही रहस्य उरत नाही. पुढच्या वेळी तुम्ही तेच सॉफ्टवेअर लोड कराल आणि तुमच्याकडेही तशीच मिसाईल असेल. पण समजा तुम्हाला एखादी अत्यंत प्रगत मिसाईल मिळाली. तुम्हाला ती उघडून पाहायचे आहे की सॉफ्टवेअर कुठे आहे, काय कॉपी करायचे, पण तुम्हाला काहीच मिळणार नाही. काय झाले? तिच्या संपूर्ण रचनेत आणि आकारातच सॉफ्टवेअर समाविष्ट आहे. ते कुठे लिहिलेले नाही. ते स्वतःच सॉफ्टवेअर आहे. समजा त्या मिसाईलचे पंख लहान आहेत आणि ज्या प्रकारे ते तिथे बसवलेले आहेत त्यातच सॉफ्टवेअर लपलेले आहेत. असे नाही की सॉफ्टवेअर वेगळे लपवलेले आहेत. तेच सॉफ्टवेअर आहे. भौतिक वस्तू स्वतःच सॉफ्टवेअर आहे. ब्रह्मांड सुद्धा असेच काहीसे आहे. जर तुम्हाला हे समजत नसेल तर काही हरकत नाही. चिंता करण्याची गरज नाही. ब्रह्मांड सॉफ्टवेअरवर चालते. ते स्वतःच ते आहे, वेगळी गोष्ट नाही. म्हणून आपण कोणतीही स्मृती पुन्हा प्राप्त करू शकतो.
आपण सिंधू संस्कृतीपर्यंत परत जाऊ शकतो आणि ते कसे जीवनमुक्त झाले हे सुद्धा पाहू शकतो. हे सर्व काही रेकॉर्डमध्ये अस्तित्वात आहे. सॉफ्टवेअर तिथे अस्तित्वात आहे. तुम्हाला ध्यान करायला येत नाही. पातंजलींनी त्या काळातही याची स्पष्ट पद्धत दिली होती. पातंजलींच्या योगसूत्रांद्वारे गणितासाठी ध्यान कसे करावे, खगोलशास्त्रासाठी ध्यान कसे करावे, हे सर्व त्यात आहे. जर मी यामध्ये आणखीन खोलावर गेलो तर अनेक लोकांसाठी ते खूप जड जाईल. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. आता पुढचा प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. सध्याच्या जागतिक युद्धस्थितीला शांत करण्यासाठी आणि जगात शांतता आणण्यासाठी भक्तांनी वैयक्तिक किंवा सामूहिकरित्या कोणत्या प्रकारची प्रार्थना किंवा साधना करावी? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. पहा, जगाची स्थिती तुमच्यावरच अवलंबून आहे. या भयानक जगासाठी जे आपण पाहतो, जे तुम्ही खऱ्या अर्थाने पाहत नाही, त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. तुमच्या आत जी हिंसा आहे तीच हजारो लोकांच्या आतही आहे, हे तुम्हाला पाहावे लागेल. ही अशांतता, ही निराशा, ती फक्त तुमच्यातच नाही, ती हजारो लोकांच्या आतमध्ये आहे. जर तुम्ही स्वतःवर कार्य केले तर ते जणू या हजारो लोकांवर कार्य केल्यासारखे आहे. त्यामुळे जर तुम्हाला विश्वशांती हवी असेल तर तुम्हाला स्वतःच्या आत शांतता शोधावी लागेल आणि आपल्या कुटुंबात शांतता आणावी लागेल. तुम्ही सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत तुमच्या पत्नीशी भांडता आणि मग विश्वशांतीसाठी ध्यान करायला जातात. याने काहीही होणार नाही. तुम्हाला स्वतःवर कार्य करावे लागेल. म्हणूनच आम्ही 81,000 लोकांविषयी बोलत आहोत. कुठेतरी जे युद्ध सुरू आहे त्याच्या निर्मितीत तुम्ही सहभागी आहात. तुम्ही विचार करता, अरे ते कुठेतरी दुसरीकडे घडत आहे. तुम्ही ते टीव्हीवर पाहता आणि म्हणता ठीक आहे, पण त्यासाठी तुम्हीच जबाबदार आहात. तुम्हाला हे माहीत नाही. जेव्हा आम्ही म्हणतो की तुम्ही जबाबदार आहात, तेव्हा स्वाभाविकपणे 81,000 लोक त्यात सहभागी होतात. समान स्थितीत असलेले लोक. जे काही घडत आहे त्यासाठी माणूस जबाबदार आहे. तुमची आंतरिक स्थिती पहा. जग तुमच्याच आतमध्ये आहे, ते बाहेर नाही. तुम्ही जगाचा अनुभव कुठे घेतात? प्रत्यक्षात तुम्ही तो आतमध्येच अनुभवता. त्यामुळे तुमची प्रार्थना किंवा जे काही असेल ते असे असावे की तुम्ही शांतता प्राप्त करावी आणि त्याचा परिणाम इतरांवरही होईल. जेव्हा आवश्यक संख्या पूर्ण होईल तेव्हा गोष्टी आपोआप शांत होतील. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. आता पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. आमचे काही जवळचे नातेवाईक जे नास्तिक होते ते कमी वयातच निधन पावले. त्यांचा स्वभाव चांगला होता आणि ते लोकांना मदत करत होते. असे सर्व नास्तिक फक्त याच लोकात भूत किंवा आत्मा बनून राहतात का, की ते निम्न खालच्या लोकात जातात, की असे नास्तिकही उच्च लोकात जाऊ शकतात? आम्ही नातेवाईक त्यांच्या उच्च लोकांच्या प्रवासाकरिता काय मदत करू शकतो? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर. नास्तिक असण्याचा अर्थ असा नाही की ते नरकात जातील, निम्न लोकात जातील किंवा भूत प्रेत बनतील. याचा अजिबात तसा अर्थ नाही.
उलट ते सहजपणे उच्च लोकातही जाऊ शकतात. तर एखादी व्यक्ती जी नास्तिक नाही, ती आपल्या जीवनानुसार नरकातही जाऊ शकते आणि एखादा नास्तिक स्वर्गातही जाऊ शकतो. त्यामुळे फक्त नास्तिक किंवा आस्तिक असल्यामुळे तो कुठे जाईल हे सांगता येत नाही. हे तुमच्या आत कोणत्या प्रकारचे गुण आहेत त्यावर अवलंबून आहेत. पहा, जर तो नास्तिक असेल पण त्याच्यात आसक्ती कमी असते, म्हणजेच अटॅचमेंट कमी असते, तर त्याला खूप लवकर मुक्ती मिळू शकते. मुख्य गोष्ट म्हणजे आसक्ती. आता भूत कसे बनतात? समजा तुमचा मृत्यू झाला आहे. मरण्याची प्रक्रिया 3 मिनिटांपासून 10 मिनिटापर्यंत चालू शकते. हे व्यक्ती आणि त्याच्या आजारावर अवलंबून असते. मरण्याची प्रक्रिया अत्यंत सुंदर असते. लोक जसे समजतात तसे नाही. प्रत्यक्षात मरण्याची प्रक्रिया अत्यंत सुंदर आणि आनंददायक असते. समस्या कुठे आहे? तुम्ही मरता आणि शरीराच्या बाहेर जाता. शरीराच्या बाहेर आल्यानंतर तुमच्या इंद्रिया एक-एक करून बंद होऊ लागतात. सर्वात शेवटी ऐकण्याची शक्ती जाते. तीही पूर्ण मृत्यूनंतर संपते. आता काय होते? तुम्ही संपूर्ण आयुष्य आसक्तीत घालवलेले आहे. संपत्तीची आसक्ती, पैशाची, पत्नीची, पतीची, मुला-मुलींची, नाव, कीर्ती आणि प्रत्येक गोष्टीची. तुम्ही त्यांच्याशी खूप जोडलेले आहात. आता शरीर सोडल्यावर काहीच उरले नाही. सुरुवातीला कोणताही प्रवास होत नाही. काहीही घडत नाही. पण ती इच्छा आणि ती आसक्ती कायम राहते. अरे, मला पाहायचे आहे. माझ्या पत्नीला पाहूया, माझ्या पतीला पाहूया, माझ्या मुलाला पाहूया, माझी इमारत पाहूया, माझ्या लोकांना पाहूया, माझे नाव आणि कीर्ती पाहूया. तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करतात, पण काहीच मिळत नाही. सर्व काही संपलेले असते. मृत्यूच्या एका क्षणापूर्वीपर्यंत सर्व काही होते. सामान्यतः 3 मिनिटात व्यक्तीने हे सर्व सोडून द्यायचे आहे. पण लोक ते सोडू शकत नाही. आसक्ती इतकी जास्त असते. त्याच आसक्ती आणि इच्छेमुळे तुम्ही भूत बनता. जो व्यक्ती इच्छेमध्ये अडकून राहतो आणि त्याला ती गोष्ट मिळत नाही, तो भूत बनतो. जर इच्छा नसेल तर भूत बनत नाही. ते पुढच्या लोकांकडे प्रवास करत राहतात आणि येथेही काही काळानंतर पुढे निघून जातात. काही काळ इच्छेमध्ये राहून ते भूत बनतात. आसक्ती ही समस्या आहे. आसक्ती ही पूर्ण माया आहे. सर्व काही संपले आहे. मायाचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला शरीर आणि इंद्रिये लागतात. ते सर्व संपलेले आहे. पण तुमची इच्छा काही ना काही रूपात टिकून राहते. जणू काही एक गती शिल्लक आहे. तीच तुम्हाला भूत बनवते. तुम्हाला तुमची कार आवडते, तुम्हाला तुमचा बंगला आवडतो, तुमचे नाव आणि कीर्ती आवडते. प्रत्येक गोष्ट आवडते आणि त्यामुळे तुम्ही भूत बनता. जो व्यक्ती अशा प्रकारे आठवत राहते, तो भूत बनतो. त्यामुळे तुम्हाला त्यांची उपस्थिती त्याच ठिकाणी वारंवार फिरताना जाणवते. ते कुठेही जाऊ शकत नाही. त्यांना कुठेही जायचे हे समजत नाही. आम्ही अशा लोकांसोबत कार्य केले आहे, जे मृत झाले होते आणि ज्यांनी लोकांना आपल्या ताब्यात घेतले होते आणि आम्ही त्यांच्याशी त्या व्यक्तीद्वारे संवाद साधला, ज्याला त्यांनी आपल्या ताब्यात घेतले होते. त्याने स्पष्टपणे सांगितले, "आम्हाला कुठे जायचे ते माहीत नाही, म्हणून आम्ही या शरीरात येत आहोत. कृपया आम्हाला मार्ग दाखवा." अनेक लोक आमच्याकडे येतात आणि म्हणतात, "कृपया मला नेममला घेऊन जा." ते आमच्याकडे येतात आणि आम्ही त्यांच्याशी बोलतो. त्यांना कुठे जायचे हे माहिती नसते. ते इकडे-तिकडे भटकत राहतात. काही लोक एखाद्याला आपल्या ताब्यात घेतात, त्यांचे वशीकरण करतात. बहुतेक वेळा आपले नातेवाईकांना आणि मित्रांना. एका प्रसंगी एक व्यक्ती आपल्या पत्नीला घेऊन आला आणि म्हणाला, "हिच्यावर एखाद्या आत्म्याचा प्रभाव आहे.
आम्ही विचारले, समस्या काय आहे? तो म्हणाला, आता ही मला भाऊ म्हणून हाक मारत आहे. पूर्वी ती खूप प्रेम करणारी पत्नी होती. मग त्या आत्म्याशी संवाद साधला गेला. त्याने सांगितले, नाही, कारण मी हिला माझ्या ताब्यात घेतले आहे. मागील जन्मात हा खरोखर माझा भाऊ होता. म्हणून मी याला भाऊ म्हणत आहे. त्याला विचारले, तू येथे का आलास बरं? माझ्याकडे जाण्यासाठी कोणतीही जागा नाही. मला कुठे जावे ते माहीत नाही. मला मार्ग दाखवा. मग आम्ही मंत्रजाप आणि अनुष्ठासन केले. त्याला मार्ग दाखवला. त्यानंतर तो आत्मा निघून गेला. त्यांना कुठे जायचे हे माहीत नसते. त्यामुळे असे समजू नका की नास्तिक व्यक्ती फक्त निम्न लोकात जाईल. तसे नाही. ते बहुतेक वेळा आसक्तीमुळे भूत बनतात किंवा त्यांना काय करावे ते माहीत नसते. त्यामुळे योग्य संप्रदाय आणि योग्य विधी असल्यास पाहिजे. तुम्हा सर्वांना मार्गदर्शन दिले गेले आहे. तुम्ही सर्व विधी योग्य प्रकारे करा. पीडित आत्म्याला मार्ग दाखवा. पण तुम्ही लोक असे करत नाही. तुम्हाला वाटते हे सर्व विनोद आहे. याला काही अर्थ नाही. मग ते इकडे तिकडे भटकत राहतात. मला एका व्यक्तीबद्दल माहिती होती. एक कावळा लोकांच्या डोक्यावर येऊन चोच मारत असे, विशेषतः महिलांच्या डोक्यावर. जेव्हा सर्व माहिती मिळाली तेव्हा स्पष्ट झाले की ती व्यक्ती अपघातात मृत्यू झाली होती आणि कुठेही जाऊ शकत नव्हती. तो कावळा बनला होता. तो लोकांच्या डोकावर बसत असे आणि विशेषतः महिलांच्या. तो महिलांना ओरबडण्याचा व खाली पाडण्याचा प्रयत्न करत असे. मग आम्ही काही तयारी केली. आम्ही त्या कावळ्याशी संपर्क साधला. काही दिवस आम्ही त्याला खाऊ घातले. मंत्रजाप केला आणि सर्व विधीसुद्धा केले. मग तो कावळा येणे बंद झाले. त्याला मुक्ती मिळाली. कुठे जायचे हे माहीत नसल्यामुळे त्यांनी कावळ्याचे शरीर घेतले होते. त्यामुळे या सर्व परंपरा आणि अनुष्ठान एका उद्देशाने केले जातात. तुम्हाला सर्व गोष्ट माहीत नाही, पण तुम्हाला वाटते की तुम्हाला सर्व काही माहीत आहे. जसे ती व्यक्ती म्हणत होती की सोमा म्हणजे कॉर्पोरेशनचं पाणी आहे. तुम्हाला माहीत नाही, पण तुम्ही काहीही बोलत राहतात आणि समजता की तुम्ही खूप बुद्धिमान आहात. या सर्व गोष्टींची स्थापना महान गुरूंनी केली होती. तुम्ही त्यांची बरोबरी करू शकत नाही. त्यांच्या तुलनेत तुम्ही काहीच नाही. इतके महान गुरु, आजही तुम्ही त्यांच्या अवस्थेची बरोबरी करू शकलेले नाहीत आणि तुम्हाला वाटते ते सर्व मूर्ख होते आणि तुम्हालाच सगळं काही माहीत आहे. तुम्ही त्यांच्या समोर काहीच नाही, शून्य आहात. त्यांनी काय काय केले याची संपूर्ण पार्श्वभूमी ते सांगत नाहीत. पण आपण समजतो की आपल्याला सर्व काही माहीत आहे. आपल्याकडे विज्ञान आहे. पण विज्ञानाबद्दल तुम्हाला काय माहीत आहे? अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या टेबलावर भगवद्गीता ठेवलेली असायची. तुमच्यापैकी किती लोकांना ही माहिती आहे? लोक कल्पना करतात, विचार करतात, प्रत्येक प्रकारच्या निरर्थक गोष्टी वाचतात. ते सर्व कचरा आहे. अशा लोकांवर फक्त दानवच राज्य करेल. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. पुढील प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. इनर चाइल्ड आणि सेल्फमध्ये काय फरक आहे? धन्यवाद श्री भगवान. श्री भगवंतांचे उत्तर ऐकूया. इनर चाइल्ड म्हणजे बालपणीचे मूलभूत निर्णय. म्हणजेच जन्मापासून 6 वर्षाच्या वयापर्यंत तुम्ही जे निर्णय घेता, जे निष्कर्ष काढता, ते सर्व मिळून इनर चाइल्ड घडविते. सेल्फ तेव्हा तयार होतो जेव्हा इंद्रिया एकमेकांशी मेळ साधायला सुरुवात करतात. त्यामुळे सेल्फ हा इनर चाइल्डपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. इंद्रिया समन्वय साधायला सुरुवात करतात. जन्माच्या वेळी हा समन्वय नसतो. पहा, बाळाचे डोळे
जवळजवळ स्थिर असतात. जसजसे डोळे वेगाने फिरू लागतात, तेव्हा तुम्हाला समजते की सेल्फ जन्म घेत आहे. इंद्रिया एकमेकांशी ताळमेळ सुरू करत आहेत. तेच त्या सेल्फला तयार करते. याचा इनर चाइल्डशी कोणताही संबंध नाही. इनर चाइल्ड म्हणजे तुम्ही घेतलेले निर्णय. तेच एखाद्याला महान बनवतात किंवा एखाद्याला निरुपयोगी बनवतात. बालपणीचे मूलभूत निर्णय. आम्ही यांना एफसीडीज म्हणतो. कोर्समध्ये एफसीडीज बद्दल सांगितले जाईल. तुम्ही कोणाशी लग्न कराल हे तेच ठरवतात. आयुष्यात तुम्ही काय कराल हे तेच ठरवतात. तुम्ही श्रीमंत व्हाल, गरीब व्हाल की भिकारी, काय होणार आहात. सर्व काही एफसीडीजद्वारे नियंत्रित केले जाते. तर सेल्फ त्याच्याशी जोडला जातो. सेल्फ ही एक जैविक घटना आहे. याचा अर्थ शरीराशी जोडलेली नैसर्गिक घटना आहे. ते इंद्रियांच्या तालमेळांच्या गतीशी जोडलेली आहे. त्यामुळे मुक्तीच्या उच्च स्तरांमध्ये आम्ही त्याला मंद करतो. जसजसे तुम्ही त्याला मंद करतात, तसतसे तिथे ते राहत नाही, समाप्त होते. नाहीतर तुम्हाला वाटते की तुम्ही अस्तित्वात आहात, कारण इंद्रिये खूप वेगाने समन्वय साधत आहेत. तुम्ही त्याला मंद करता तेव्हा तुम्ही समाप्त होता. ज्या व्यक्तीबद्दल आज तुम्ही बघितलं आहे, त्याचे इंद्रिया मंद केले होते. त्यामध्ये सेल्फ तयारच होत नाही. आम्ही असे आणखी लोक दाखवू. सेल्फ फक्त समाप्त होतो. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. आता पुढचा प्रश्न. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. भगवान श्री कृष्ण म्हणतात, मामेकम शरणम व्रज. तर श्री कृष्णांच्या शरणात गेल्यानंतर नवग्रह हवन करणं आवश्यक आहे का? भगवानांपेक्षा नवग्रह अधिक काय करू शकतात? कृपया हे स्पष्ट करा प्रिय भगवान. धन्यवाद श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. त्यांचा अर्थ असाही आहे की तुम्ही ते फक्त मलाच समर्पित व्हा. फक्त मलाच. तुम्ही येथे तसे करत नाही. तुम्ही 1000 देवांकडे जाता, कोणत्याही देवाकडे जा, पण एकदा तुम्ही एक देवता निवडला तर एकीकडेच राहा. तर तुम्ही 1000 मुलींना पाहून सगळ्यांशी लग्न करता का? शेवटी तुम्ही एकीलाच निवडता ना. तर अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजेच 1000 देवतांकडे जाणे म्हणजे भगवानांशी खेळ करण्यासारखे आहे. म्हणून या सर्व निरर्थक आणि मूर्खपणाच्या गोष्टी आहेत. भगवान श्री कृष्ण खूप स्पष्ट आहेत. फक्त माझीच पूजा करा. फक्त मलाच समर्पित व्हा. मग ते पुढे म्हणतात, मी तुम्हाला सर्व कर्तव्यातूनही मुक्त करीन. मी तुम्हाला मोक्षचे आश्वासन देतो. चिंता करू नका. ते आश्वासन देतात. पण ते हेही म्हणतात, फक्त मलाच समर्पित व्हा. पण येथे तसे होत नाही. नवग्रह देवता नाहीत. ते फक्त काही ऊर्जा केंद्र आहेत. त्यांची प्रार्थना करणे म्हणजे त्यांना शांत करण्याची एक पद्धती आहे. एवढेच. या अर्थाने सांगायचे झाले तर स्वतः भगवान श्री कृष्णांनीही जेव्हा ते येथे होते तेव्हा प्रार्थना केली होती. या काही विशेष ऊर्जा आहेत. ते देव नाही. हे नवग्रह भगवान नाही आहेत. हे ग्रह आहेत. यांच्यामध्ये खूप शक्ती आहे, ऊर्जा आहे. म्हणून आपण फक्त त्यांना शांत करतो, एवढंच. आपण त्यांना शांत कसे करतो? प्रार्थनांनी. अगदी मनुष्यांनाही. तुम्ही जाऊन त्यांच्याकडे विनंती करत नाही का? अहो सर, तुम्ही खूप महान आहात, कृपया मदत करा.
तेव्हा त्यांना खूप प्रसन्न आणि आनंदी वाटते. तुम्ही हे टीव्हीवरही पाहू शकतात. त्यामुळे नवग्रहांसाठी तुम्ही ज्या अर्थाने प्रार्थना करत नाही, अशी भगवानांसाठी करता. तीच एक पद्धत आहे. लोकांना या गोष्टीमधला फरक समजत नाही. कारण समजण्याच्या सोयीसाठी त्यांना मानवी रूप दिले गेले आहे. काही गोष्टी समजण्यासाठी आणि लोक म्हणतात, "पहा, हेही भगवान आहेत." ते भगवान नाहीत. खरं तर तुम्ही हिंदू धर्मात खोलावर गेलात, तर तिथे भगवानाची संकल्पनाच नाही. 5,000 वर्षांपूर्वी सिंधू संस्कृतीतील मोहनजोदारोमध्ये तुम्हाला भगवानांची एखादी मूर्ती मिळेल का? नाही. तुम्हाला फक्त योगमुद्रेत बसलेली एक व्यक्ती दिसेल, एवढंच. तिथे आणखीही गोष्टी आहेत. हिंदू धर्मात आपल्याकडे देवाची संकल्पना नव्हती. सनातन धर्मात नंतर ही संकल्पना जोडली गेली. कदाचित यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लामच्या प्रभावामुळे. पण आपल्याकडे भगवानांची संकल्पना नव्हती. हा भगवानांशिवाय धर्म आहे. खरं तर हा धर्मही नाही. हा फक्त धर्म आहे. सनातन धर्म, शाश्वत धर्म. जे सुरुवातीला होते ते सर्व आजही आहे. तुम्ही काही देशांमध्ये गेलात तर तुम्हाला 24,000 वर्ष जुना विष्णूच्या मूर्त्या मिळतील. ठोस पुरावे आहेत. आम्हाला हजारो वर्ष जुने लिंगही मिळतात. हे संपूर्ण जगभर आहेत. हा एक प्राचीन धर्म आहे. म्हणून याला सनातन म्हणतात. हा धर्म नाही, हा धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धत आहे. मोहनजोदारो मध्ये धर्म होता. अशा प्रकारे तुम्ही कार्य केले पाहिजे आणि ते सर्व त्याच प्रकारे कार्य करत होते. कुठलाही शासन नव्हता, काहीच नव्हते. तिथे कोणतेही भगवान नव्हते, कोणताही देव नव्हता. भगवानांची संकल्पना कुठून घेतली गेली? मुस्लिमांकडून. आणि मुस्लिमांनी ती यहुदी लोकांकडून घेतली. यहुदी लोकांनी ती झोराष्ट्रियन लोकांकडून घेतली. आणि झोराष्ट्रियन कोण होते? ते तथाकथित हिंदू नातेवाईक होते. मध्य एशियात ते सर्व एकच कुटुंबात होते. एक शाखा भारतात आली, एक इराणात गेली. एकच कुटुंब. त्या कुटुंबात काही लोक देवतांच्या पूजेत विश्वास ठेवत होते, भगवंतांच्या नाही. देवतांच्या पूजेत. तेच वेद आहेत. देवतांच्या पूजांनी भरलेले. एका समूहाने म्हटले, नाही नाही, एकच भगवान आहेत, एकच देव आहेत. अहुरा मजदा, एक भगवान. म्हणून ते वेगळे झाले. काही लोक भारतात आले, काही उजव्या बाजूला इराणला गेले. तिथे एक पैगंबर होते, झरथुस्त्र. मग हळूहळू ते जवळजवळ समाप्त झाले. दुसरा समूह भारतात आले. सर्व वैदिक लोक भारतात आले. पण सुरुवातीला ते सर्व एकच होते. एक समूह देवतांचा पूजेत विश्वास ठेवत होता. दुसरा एक भगवानांवर केंद्रित होता, अहुरा मजदा, आणि अग्नीच्या रूपात पूजा करत होता. अन्यथा ज्याला आपण सनातन धर्म म्हणतो, त्यामध्ये भगवान नाही. त्या अर्थाने भगवान नाही. पण झोराष्ट्रियन लोकांमध्ये होता. मग ते युरोपाजवळच्या प्रदेशात आले. तिथे ते येरुशलेम आणि जॉर्डन खोऱ्याच्या प्रदेशात गेले. तिथून यहुदी लोकांनी ही संकल्पना घेतली. यहुदी लोकांकडून ख्रिश्चनांनी घेतली. ख्रिश्चनांकडून मुस्लिमांनी घेतली. आणि मुस्लिमांकडून मग आपण ती परत घेतली. उलट झाले. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. पादप्रणाम प्रिय श्री भगवान. ब्रह्मांड म्हणजे काय?
भगवान आणि ब्रह्मांड एकच आहे का? धन्यवाद प्रिय श्री भगवान. श्री भगवानांचे उत्तर ऐकूया. भगवान आणि ब्रह्मांड वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ब्रह्मांड म्हणजे काय त्याबद्दल बोलण्यासाठी खूप वेळ लागेल. ते आपण दुसऱ्या वेगळ्या दिवशी ठेवू. धन्यवाद श्री भगवान. जय बोला ज्ञानप्रदाता श्री भगवंतांची जय. काही वेळाकरता मौनमध्ये राहा. जे काही तुम्ही आठवू शकता ते आठवा. आता आपण श्री भगवानांना कृतज्ञता व्यक्त करूया. ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री भगवती समेत श्री भगवते नमः. ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री भगवती समेत श्री भगवते नमः. ॐ सच्चिदानन्द परब्रह्मा पुरुषोत्तमा परमात्मा श्री भगवती समेत श्री भगवते नमः. श्री भगवती समेत श्री भगवते नमः. श्री भगवती समेत श्री भगवते नमः. श्री भगवते नमः. श्री भगवते नमः. या ट्रान्सलेशनच्या कार्यक्रमात येण्याकरता तुम्हा सर्वांना धन्यवाद. नमस्ते. जय श्री अम्मा भगवान.